नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाची सध्या आणि सत्य परिस्थिती या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयीन स्थिती याबरोबरच शासकीय स्थिती काय आहे या विषयावर मराठा आरक्षणाचे विविध संघटनांचे पदाधिकारी, त्याबरोबरच आरक्षण विषयक तज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुमच्या मनातही मराठा आरक्षण विषयक विविध संभ्रम असतील, वेगवेगळे प्रश्न असतील, ते आपण कायदेशीर आणि घटनात्मकरित्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वळूयात आजच्या चर्चासत्राकडे. सर्वप्रथम आपण डॉक्टर गणेश गोलेकर यांच्याकडे वळूयात. तर मराठा आरक्षणाची कायदेशीर सध्याची स्थिती काय आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? राज्यात लोकसंख्येने 32% असलेला मराठा समाज, म्हणजे जवळपास 4.5 कोटीहूनही अधिक लोकसंख्या असलेला मराठा समाज अतिशय बिकट अवस्थेत आहे. म्हणजे अगदी झोपडीत राहणारा, गळकी झोपडी. 4 दिवस जर पाऊस पडला तर दुसऱ्याच्या घराचा आसरा त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आजही वळणे खांदावी लागतात, वळणाचं पाणी प्यावं लागतं, ऊसतोडीला जावं लागतं. म्हणजे भयानक विदारक परिस्थिती या ठिकाणी समाजाची आहे. आणि अशा या समाजाला फक्त एक प्रगत असा शिक्का मारून, म्हणजे जे काही आयोग समित्या झाल्या आणि यातील मेजॉरिटी सदस्य संख्या ही समाजाला आरक्षण देण्याच्या प्रतिकूल होती. त्यामुळं साहजिक आहे, मेंटॅलिटीच तशी असेल तर ते त्याच पद्धतीनं तिकडे घेऊन जाणार. त्यामुळं समाज अतिशय विदारक अवस्थेत आहे आणि प्रवाहाच्या अगदी बाहेर त्या ठिकाणी तो गेलेला आहे. राज्यानं जे आरक्षण दिलेलं आहे ते 50%च्या वरचं आहे. म्हणजे गायकवाड आयोगानं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध केलेलं आहे. सुनील कोटकर हे एक लढाऊ व्यक्तिमत्व आहेत. आत्तासुद्धा तुम्हाला आरक्षणासाठी आंदोलनाची गरज आहे असे वाटते का? जर कायदेशीर लढाई लढून आरक्षण मिळत नसेल, मराठा समाजाने या राज्यामध्ये 58 मोर्चे काढले. या जगाला मोर्चा कसा असतो हे मराठ्याने दाखवून दिलं. शांतता, स्वच्छता आणि एकता याचं प्रतीक मराठ्यांनी या जगाला दाखवून दिलं. नवे मोर्चा कसा असतो हे याचंसुद्धा एक दिशा दाखवण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. तर जे कोर्टाची लढाई, कायदेशीर लढाई लढत आहेत ते तर लढतीलच, परंतु आमच्यासारखे आता एजबार झालेले तरुण रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभारल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. आणि पुन्हा सांगतो की शांत तरी माणसाने किती राहावं, सहनशील किती राहावं. सर्वच ठेका मराठ्यांनी घेतला का? आणि सर्वांनी मिळून गोविंदानं या राज्यात कसं नांदता येईल यासाठी सरकारने प्रबोधन शिबिर, मार्ग शिबिर उभारले पाहिजे. आणि जो शांतताप्रिय, शिस्तप्रिय मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण मागतोय त्या समाजाला तात्काळ आरक्षण द्यावं. यानंतरचा माझा प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी. सद्य परिस्थितीत आरक्षण नाही तर विद्यार्थ्यांना कुठल्या सुविधा आहेत आरक्षणाव्यतिरिक्त आणि त्याचा फायदा कसा घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी? खूप छान. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला की PhDच्या व्यतिरिक्तसुद्धा आणि इतर माध्यमातूनसुद्धा विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण पूर्ण करून आपलं करिअर घडवायचं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी असतो तो 4थीचा असेल, 7वीचा असेल, 10वीचा असेल, 12वीचा किंवा कुठलंही PG लेवलचं शिक्षण असेल. तर आता एक बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेली पाहिजे की सुप्रीम कोर्टाच्या त्या एका निर्णयाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने असं निर्देश दिलेला आहे की एक वर्ग त्यांनी 10% आरक्षण दिलेलं आहे. परंतु त्या 10%मध्ये सुद्धा एक लक्षात घ्या की 10% दिलेलं EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन हा जो घटक दिलेला आहे तर हे कुठलंही आरक्षण नाही आहे. म्हणून त्याला इंदिरा साहनीच्या त्या 50% मर्यादेमध्ये आपल्याला घेता येणार नाही. मग त्या व्याख्येत त्यांनी काय सांगितलेलं आहे की या देशातला कुठलाही असा वर्ग ज्याचं 8 लाखाच्या आत उत्पन्न आहे अशा कुठल्याही वर्गाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं प्रोव्हायडेड अशाच वर्गाला त्याचा लाभ घेता येईल ज्या वर्गाला कुठलंही आरक्षण नाही. त्याच वर्गाला EWSच्या माध्यमातून 10% जे आरक्षण आहे ते घेता येईल. परंतु हे आरक्षण कुठल्याही जातीच्या निकषावर नसल्यामुळे ते इंदिरा साहनीच्या कक्षेत येत नाही. त्याला 50%च्या आतमध्ये म्हणता येणार नाही किंवा 50%च्या बाहेरही म्हणता येणार नाही. म्हणून मग अशा तर विद्यार्थ्यांना काय आहे की विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हा आजचा आमचा संदेश आहे की याला आपण कायदेशीर भाषेमध्ये स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणू. आपण त्याला स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणजे काय की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत, याच्यावरचा तो अंतिम निर्णय येईपर्यंत सध्या आपल्याला EWS हा महत्त्वाचा
लाभ मिळत आहे. तर त्या माध्यमातून सगळ्या मुलांना हा लाभ घेताना इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधून तुम्ही तुमचे शैक्षणिक जर सगळे प्रवेश निश्चित करून घेतले तर 50% शुल्क जी फीस आहे तुमची, तर ती 50% शुल्कसुद्धा त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या संस्थेला ते परत मिळणार आहे. म्हणून त्या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थ्यांनी आता कुठलंही जरी आरक्षण नसलं तरी त्यांनी EWS या मिळालेल्या सुविधेचा लाभ घेतला तर त्यांच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये कुठलीही त्यांना अडचण होणार नाही. याबाबतचा पाठपुरावा आम्ही शासनाकडे केल्यानंतर आम्ही त्याची मुदत वाढवून द्या आणि महत्त्वाची असं केलेलं आहे, अनेक विद्यार्थ्यांना आत्ताही EWS असेल किंवा राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल हे मिळालेलं नव्हतं. म्हणून शासनाकडे आत्ताच मागच्याच महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ती सुवर्ण संधी आमच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे की प्रवेशाची मर्यादा त्यांनी वाढवून दिलेली आहे. 6 महिन्याच्या आत प्रवेश घेतल्याच्या नंतर ते प्रमाणपत्र जरी दिले तरी त्या विद्यार्थ्यांना प्रवेश त्यांचा रद्द होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी याचासुद्धा लाभ घ्यावा. मग ते कुठल्याही स्तरावरचे विद्यार्थी असतील त्याचा त्यांनी तो लाभ घ्यावा, अशा पद्धतीचं आव्हान आम्ही आज या ठिकाणी करत आहे. सुरेश वाकडे हे एक संघटना चालवतात, तेव्हा आपण पुनर्विचार याचिकेबाबत काय म्हणाल? जय जिजाऊ, जय शिवराज. आज ADN चॅनलच्या वतीनं आज जे काही चर्चासत्र ठेवलेलं आहे आरक्षणाबाबत, तर मला जो प्रश्न विचारलेला आहे पुनर्विचार याचिकेबाबत, तर मराठा आरक्षणासाठी गेल्या जवळजवळ 30 वर्षापासून आमची ही तज्ज्ञ मंडळी राजेंद्र पाटील, भराट सर हे सर्व काम करत आहेत. आणि ज्या वेळेस मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रश्न येतो तर आत्तापर्यंत जवळजवळ 4 ते 5 आयोग या बाबतीत नेमलेले आहेत. आणि शेवटचा आयोग म्हणजे गायकवाड आयोग. यामध्येही तो गायकवाड आयोग हा फेटाळला गेलेला नाही आहे. त्याच्यात त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करून आपण तो अहवाल सादर करायचा आहे. आणि परत आता पुनर्विचार याचिका जी दाखल करायची आहे ती आमची काही तज्ज्ञ मंडळी आहे, त्या बाबतीत ते सर्व या पुनर्विचार याचिका याबाबत ते सर्व कोर्टामध्ये जे काही निर्णय घ्यायचा बैठक घेऊन ते निर्णय समाजाच्या बैठकी घेऊन त्याच्यामध्ये ते निर्णय घेतील. प्राध्यापक चंद्रकांत भराट, आपण क्युरेटिव्ह पिटिशनबाबत काय विचार करतात? आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पहिल्यांदा सुरुवात केलीत. आपलं अभिनंदन. सगळ्यांना एकत्रित आणलं आणि या विषयाला पुन्हा एकदा वाचा फोडलीत. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी आपण क्युरेटिव्ह पिटिशन आपण जो प्रश्न विचारलेला आहे, कारण मराठा आरक्षणामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने प्रवाह याच्यामध्ये आलेले आहेत. मग आंदोलनात्मक असतील, संघटनात्मक असतील, कायद्याने असतील, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि शेवटी आपण प्रत्येकाने यामध्ये हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आपण गेलो आणि सुप्रीम कोर्टामधून आता परत त्या आरक्षणाला परत केलेलं आहे. त्यामुळं आपण ह्या क्युरेटिव्ह पिटिशन का टाकण्याची गरज आहे? एक आपल्याला असणारा आपल्याशी असणारा जो एक धागा आहे की असं वाटतं की आपल्याला कुठंतरी 99% आपल्या याच्यातून गेलेलं आहे, परंतु 1% तरी असं असतं की आपल्याला अपेक्षा असतात या क्युरेटिव्ह पिटिशनमधून सुप्रीम कोर्ट काहीतरी आपल्याला दिलासा देईल काय, या संदर्भामध्ये ह्या क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेले आहेत. आता हा एक धागा आहे, म्हणून ती क्युरेटिव्ह पिटिशन टाकणं योग्य अयोग्य असण्यापेक्षा एक आपण अपेक्षा करणं हे महत्त्वाचे आहे. परंतु ह्या गोष्टी करण्यासाठी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आता सुनील कोटकर, सुरेश वाकडे साहेब सांगतील किंवा दाती पटेल सांगेल ना तुम्हाला, की ज्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने अर्थ ज्याच्याशी आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे. या दोन्ही गोष्टी जर सीमित केल्या, या दोन्ही गोष्टींनी जर एकत्रित आल्या तरच या मराठा आरक्षणाचा प्रश्न या कुठेतरी निवडून तो निर्णय निकाली निघावू शकतो, अन्यथा आत्तापर्यंत निघू शकत नाही. म्हणून कुठंतरी हा विश्वास हरता कुठं 100% विश्वासार्हता सर्वसामान्य माणसाला कोणावर आहे? ती न्यायालयावर आहे. तुम्ही 50%च्या बाहेर 10% आरक्षण देऊ शकता, तर 50%च्या बाहेरचं आरक्षण आम्हाला दिलं आहे, मग ते तुम्ही का टिकू शकत नाहीत? त्याला तुम्ही बाह्य म्हणतात, त्याला तुम्ही चांगलं म्हणत नाहीत. आणि म्हणून मग आम्हाला जी अपेक्षा आहे, कारण शेवटपर्यंत तिनकीक आधार जीवन जगण्यासाठी जो आधार असतो तो, म्हणून आम्ही हा जी क्युरेटिव्ह पिटिशन आपण परत टाकतो आहे, त्याच्यामध्ये तो किती क्लिअरिटी होईल त्याची हे सांगता येत नाही. परंतु आरक्षणाचा लढा हा खऱ्या अर्थाने केंद्र शासन, राज्य शासन
यांच्या माध्यमातूनच लोकसभेमध्ये तो उठवावा लागेल. लोकसभेमध्ये त्याचं बहुमताने त्याला घ्यावं लागेल आणि नंतर तो राज्य शासनाला पाठवलं. कारण ज्या काय कायद्यामध्ये घटनेमध्ये बदल केलेत, घटनेमध्ये बदल करून आपल्याला हे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, ते घालवण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी या केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या आहेत. म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन हा आमचा फक्त एक अमृतधारी धागा आहे. त्यानंतरची जी बाजू आहे, काही जी गोष्टी आहेत कायद्याच्या क्लिअरिटी असतील त्या दाते पाटील सांगणारच आहेत आपल्याला. मी आत्तापर्यंत एवढंच सांगेल आपल्याशी. यानंतर ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते यांना एक माझा प्रश्न आहे की आरक्षण देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे की केंद्र शासनालाही आहे? राज्याचं जे आरक्षण आहे, समजा हे ओबीसीत द्या किंवा आम्ही टास्क फोर्स नेमतो, अशा ज्या गोष्टी चालू ह्या वेळ काढूपणा आहे. मला एक वाटतं की आरक्षणाची मर्यादा वाढवली केंद्रात, म्हणजे आरक्षण राज्यात घेऊन तर फायदा नाही. आम्हाला आरक्षण केंद्रात पाहिजे कारण आमची मुलं UPSC झाले पाहिजेत. तर केंद्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून किंवा मग घटना दुरुस्ती करून, घटना दुरुस्तीमध्ये जाट, गुज्जर, पटेल, मराठा ह्या चारही समाजांना एकत्रित फायदा होऊ शकतो केंद्रामध्ये, जर एकत्रित त्यांनी घटना दुरुस्ती केली तर. माझं मत आहे की केंद्र सरकार करू शकतं आणि ते घटनात्मक दुरुस्ती असलेलं आरक्षण असल्यामुळे पुढे त्याला कोर्टात चॅलेंज पण होणार नाही. आणि आरक्षणाच्या मर्यादा ऑलरेडी तामिळनाडूसारख्या काही राज्यांमध्ये वाढलेल्या आहे. मग महाराष्ट्रातल्याच आरक्षणाची मर्यादा वाढली तर राजकारण्यांच्या किंवा इतर लोकांच्या पोटात का दुखतं, हा एक प्रश्नच उद्भवलेला आहे इथे. यानंतर ॲडव्होकेट प्रशांत इंगळे, आपल्याला एक प्रश्न आहे माझा. राज्य शासनाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे काय, आणि असल्यास राज्य शासन ते जाहीर का करत नाही? राज्य शासनाला आरक्षण देण्याचा अधिकार घटनेने आहेच, नाकारता येत नाही. जे 50% आतलं जे आरक्षण, जे मागणी काही संघटनेकडून चालू आहे, तर राज्य शासन ते सुद्धा करू शकतं, 50% आतमध्ये टाकू शकतं. परंतु का टाकणार नाही? मराठा समाज हा मतदानामध्ये एकगट्टा मतदान नसल्यामुळं कोणताही राजकीय पक्ष ती दखल घेणार नाही आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाही. कारण मराठा समाज हा सर्व विचारधारेमध्ये, सर्व आचारधारेमध्ये, सर्व पक्षात विखुरलेला आहे. केंद्र सरकारने आरक्षण मर्यादा वाढवावी, इंदिरासानी प्रकरणानुसार जे मर्यादा घातलेली आहे ती उठवावी. ह्या दोन्ही घटना आहे. राज्य सरकारला अधिकार आहे पण राज्य सरकार ते करणार नाही. त्यामुळे मराठा समाजांनी आपली गट्टा वोट बँक बनवावी, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही जनतेत जाऊ. यानंतर रवींद्र काळे आपल्यासोबत आहेत. आपण सांगा, आरक्षण विषयावर समाजात मंथन परिषद का घेतल्या जात नाहीत? सर्वप्रथम जय शिवराय. आपल्याला माहीत असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी आम्ही बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी, कॉलेजमध्ये असेल, विद्यापीठमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या हॉलमध्ये असेल, आम्ही आरक्षण परिषदा घेतल्या. आजच्या तरुणांना, जे जास्तच अभ्यास झालेले अशा लोकांनासुद्धा त्यांचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी आणि त्यांना समजून सांगण्यासाठी अनेक वेळेला सन्माननीय दाते पाटील असतील, आदरणीय भराट सर असतील, वाकडे काका असतील आणि सन्माननीय कोटकर पाटील असतील, आम्ही सगळ्यांच्या एकमेकांच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत, ज्यांच्या डोक्यातून काही गोष्टी चुकीच्या बाहेर येत आहेत त्यांना समजून सांगण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करतो आहे. इथेच नाही तर सन्माननीय दाते साहेबांसोबत महाराष्ट्रभर आतापर्यंत आम्ही 5 परिषदा घेतल्या आहेत. त्यामध्ये पुण्यात 2 घेतल्यात, एक सातारला घेतली, इथं संभाजीनगरला, आणि एक ठाण्यामध्ये. त्या माध्यमातून सुद्धा म्हणजे महाराष्ट्रभर, यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या परिषदा घेणार आहेत. कारण जो चुकीचा विषय चालला आहे, जी चुकीची फिडिंग होती आहे वारंवार, काय होतं आहे माहिती आहे का, 2 समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रकार कुठंतरी चालू आहे. कुणाची तरी हस्तक जाणीवपूर्वक 50% आत द्या आणि 50% बाहेर द्या, हे सगळं थोतांड आहे. ही सगळी राजकीय चाल आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की परिषदेच्या मार्फत जर काही सांगायचंच असेल तर हा एक मेसेज जाऊ द्या की राज्य सरकारने आज रोजी जी काही टास्क फोर्स निर्माण केली मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, हा सगळा खेळ आहे, हा सगळा राजकीय लपंडाव आहे. यांना फक्त 2024च्या निवडणुका, मग त्या लोकसभेच्या असू देत की मग विधानसभेच्या असू देत, ह्या यांना जवळ करायच्या आहे. आणि जवळ करायचं आहे त्यामुळं हा टाईमपास यांना करायचा आहे. टास्क फोर्सच्या माध्यमातून काय होईल, 2 महिने, 4 महिने, 6 महिने ह्या सगळ्या गोष्टी डिले केल्या जातील. परंतु राज्य सरकार जेवढं हुशार आहे त्याच्यापेक्षा 2 पावलं आम्हीसुद्धा पुढं आहोत. तेवढा अभ्यास आता आमचाही झाला आहे. कारण की आम्ही स्वतःला जर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणत असू तर निश्चितच छत्रपती शिवरायांच्या मावळ्याच्या भूमिकेत राहून या राज्य सरकारच्या विरोधात या पुढचा लढा आम्ही वेगळ्या प्रकारे, मग ते मंथन परिषद असू द्या किंवा माझे मित्र सहकारी कोटकर पाटील म्हणाले ते रोडवरची लढाई असू द्या, या पद्धतीनं आम्ही आमची लढाई लढणार. म्हणजे थोडक्यात शिवनीतीचा अवलंब करून, म्हणजे एकीकडं कायद्यानुसार सुद्धा आमची लढाई असेल आणि दुसरी म्हणजे त्या मंथन परिषदेच्या माध्यमातून, आणि दुसरीकडे रोडवर उतरून वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनात
गुणात्मक लढाईसुद्धा आमची या महाराष्ट्रात यापुढे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण राज्य सरकारनं मी आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो, मराठा समाजाचं आरक्षण सहज शक्य आहे. आदरणीय दाते पाटलांनी वारंवार आम्ही राज्य सरकारला आवाहन केलं आहे की आमच्याकडे सोल्युशन्स आहेत आणि त्या सोल्युशनच्या राज्य सरकारसोबत सादरीकरण करण्यासाठी आम्हाला वेळ द्या. आम्ही किती वेळ मागितला आहे? आम्ही फक्त 20 मिनिटाचा वेळ मागितला राज्य सरकारला. 20 मिनिटामध्ये आम्ही आमचं सादरीकरण करू सन्मान्य दाते पाटलांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यासाठी नुसत्या महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या जेवढ्या काही केसेस आहेत त्या सगळ्या केसेसचे सायटेशन्स आमच्यासोबत आहेत आणि आदरणीय दाते पाटलांनी ते सगळे शोधून काढलेत. आता तुम्हाला सांगतो, घटनेत नाही आहे 50% कॅप, अजिबात नाही. मी तर चॅलेंज करतो, घटनेमध्ये 50% कॅप असेल तर त्या माणसाचा मी गुलाम. घटनेत 50% कॅब नाही, इंदिरा साहानी केसने ठरवून दिलं आहे. याचा अर्थ घटनेमध्ये कुठलीही कॅब नाही आहे. मग का आरक्षणाची मर्यादा वाढवल्या जात नाही हा पडलेला मला प्रश्न आहे. याला निवडणुका काढायच्या आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यासाठी यांनी आमच्यामध्ये बरोबर फूट पाडली. कोणी शिवसेने ए गट बी गट, आता पण राष्ट्रवादीचे 2 गट झाले, कोणी त्या गटासोबत गेलं आहे, कोणी भाजपसोबत आहे, कोणी काँग्रेससोबत आहे. त्यांना माहिती आहे हे सगळे विखुरलेले आहे. मग जसे आता काही माझे मित्र म्हणालेत, आताच प्रशांतजी म्हणाले की आता कुठंतरी आम्हालासुद्धा एक गठ्ठा मतदान एकत्रित येऊन करावं लागेल. भलेही 32% नाही आलो, पण कमीत कमी 20% समाज जरी आमचा एकत्र आला ना तर या सगळ्या राजकारण्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही. आणि सत्तेत कोण बसणार, सत्तेत कोण असणार हे निश्चितच या राज्यातला मराठा समाज ठरवेल. यानंतर निलेश ढवळेजी, तुम्ही मला सांगा, सध्याच्या परिस्थितीत आरक्षण कुठे अडकलेले आहे? असतं तर आत्तापर्यंत मिळालं असतं आरक्षण. 58 मोर्चे काढले समाजाने, कित्येक बळी गेले तरुणांचे, तरीही आरक्षण मिळत नाही. तर सहज शक्य कसं आहे? त्यामुळं आता इथून पुढं आम्ही आक्रमक असं आंदोलन करणार आहोत आणि आमचे जे कायदे तज्ज्ञ आहेत ते कायद्याची लढाई लढणारच. आम्ही सर्व आंदोलन करणार आहोत इथून पुढे. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तेव्हा आपल्यासोबत आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांना सरळ प्रश्न आहे, कायदेशीर व घटनात्मक आरक्षण नक्की कसे आहे आणि एकंदरीत आरक्षणाची सत्य परिस्थिती काय आहे? सर्वप्रथम ADN चॅनलचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी अगदी योग्य वेळेला योग्य विषयाला घेऊन आजचं हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तत्पूर्वी आमच्या या मराठा आरक्षणासाठी ज्यांनी स्वतःचा बळी दिला ते आमचे काकासाहेब शिंदेंचा आज त्या बलिदानाचा तो दिवस आहे. म्हणून आम्ही सगळे मिळून आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही आपल्यासाठी काम करत आहोत. तुमच्या कल्याणासाठी आमच्या सगळ्यांचा हा लढा आहे आणि त्या लढाला आम्हाला पाठबळ तुमच्याकडनं मिळावं म्हणून तुम्ही प्रत्यक्षरित्या आमच्यासोबत आवश्यक आहे. आमचे जे समाज बांधव या ठिकाणी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांचं बलिदान झालं त्या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करून आजच्या या मराठा आरक्षणानिमित्त आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक मतांची या ठिकाणी मांडणी झालेली आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून काम करताना फक्त आणि फक्त कायदेशीर लढा हा कसा असायला पाहिजे त्याबाबतचं आमचं सगळं मत असल्यामुळे बऱ्याचशा बाबी समाजासमोर जाणं अत्यंत आवश्यक आहे. माध्यमांसमोरसुद्धा जाणं आवश्यक आहे. माध्यमांकडेसुद्धा या सगळ्या कायदेशीर बाबींचं संकलन मोठ्या प्रमाणावर असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी आपण जर फक्त कायदा या विषयातून जर आजचा या तुमच्या परिषदेच्या बाबत विचार केला तर घटनेमध्ये ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन करण्यासाठी राज्य शासन कुठं कमी पडलं का, केंद्र शासन कुठे कमी पडलं का याच्यावरचं मंथन होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून काम करत असताना आत्ता जो विषय निघाला होता की राज्य शासनाची आरक्षण देण्याची मानसिकता नाही असं जे सांगितलं गेलं होतं, तर माझं त्याच्यावरचं थोडंसं वेगळं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण राज्य शासनाला अपेक्षित असलेल्या कायदेशीर बाबींची पूर्तता करत नाही तोपर्यंत कुठलंही राज्य शासन आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षण देऊ शकणार नाही किंवा ते कमी पडतील असं मला या ठिकाणी कटाक्षाने म्हणावं लागेल. राज्य शासनाची मानसिकता नाही असं आता आमचे सुनीलजी कोटकर जे म्हणाले होते, तर त्याबाबतसुद्धा थोडंसं मंथन आपल्याला कायदेशीर करणं आवश्यक आहे. आता हा संपूर्ण लढा फक्त आणि फक्त कायदेशीर चौकटीमधूनच सोडायला जाऊ शकतो. कारण आपण या सगळ्या मराठा समाजाचा आक्रोश काय आहे हे मागचे मोर्चे जर पाहिले तर ज्या मोर्चांची नोंद जगाने घेतलेली आहे
आता परत परत आपल्याला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. जो न्यायालयीन लढा आहे, जो कायदेशीर लढा आहे आणि कायदेशीर पूर्तता करण्यासाठी ज्या बाबी आपल्याला करावं लागणार आहेत, त्यासाठी आता हा आपला पुढचा लढा अत्यंत आवश्यक आहे. जसं आमचे सहकारी मित्र प्राध्यापक चंद्रकांत भराट अगदी यांनी बरोबर सांगितलं की आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी लागणार आहे. यासाठी घटनादुरुस्ती करून घ्यावं लागणार आहे. आणि हे सगळं करत असताना राज्य शासन आणि केंद्र शासन यांची नक्की भूमिका काय आहे याबाबतचं मार्गदर्शन करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आमच्या ॲडव्होकेट सुवर्णा मोहितेंनी जे सांगितलं की केंद्र आणि राज्य सरकारमधला जो फरक आहे, तर ते आता केंद्र शासनाने या विषयावर लक्ष देऊन सगळं मराठा आरक्षणाबाबतचा कायदेशीर पूर्तता केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे प्रशांत इंगळे जे आमचे ॲडव्होकेट आहेत, आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांनी जे सांगितलं ते तर आता म्हणजे त्यांचा सहभागच सत्तेमध्ये आहे. त्यामुळे अगदी तुम्ही योग्य प्रश्न विचारला होता की या ठिकाणी राज्य शासनाच्या हातात जर आहे आरक्षण देण्याचं, तर मग राज्य शासन देत का नाही. त्याच्यावर त्यांनी अगदी समर्पक असं उत्तर दिलं की मानसिकता हा विषय जो आहे तर तो सगळीकडे येतच आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला असं सांगायचं आहे की हा जो वाद सध्या जो घडवून आणला जात आहे हा राजकीय वाद आहे. आणि या राजकीय वादामधून निवडणुका येईपर्यंत हा विषय असाच पुढे ढकलला गेला पाहिजे अशा पद्धतीची जी रचना शासन म्हणून करत आहे. तर आम्ही या विषयाला अनुसरून राज्य शासनाला क्युरेटिव्ह पिटिशनच्या आधी जी पुनर्विचार याचिका होती, त्या पुनर्विचार याचिकामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर केल्याच्या शिवाय मराठा आरक्षणाची बाब खुल्या न्यायालयात ऐकून घेणार नाही अशा पद्धतीचं लेखी पत्र दिलेलं असतानाही आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज्य शासनाला हे सगळं दाखवण्याचा आम्ही तो प्रयत्न केला होता. म्हणून आमचे सहकारी मित्र रवींद्र काळे पाटील यांनी जे सांगितलं की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही तिथली ती जागृती करून ज्या त्रुटी पुनर्विचार याचिकेमध्ये आहेत त्याचं अगदी 60 ते 65 आम्ही केस लॉ शोधले. त्या केस लॉमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा स्थितीमध्ये पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून दिलेल्या निर्णयाचा विचार केला जाऊ शकतो. त्याच्यामधली सर्वात एक मोठी आणि महत्त्वाची केस जी आहे तर TMA पै विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नावाची जी केस आहे, तर त्या केसच्या वेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने फिजिकल हिअरिंग घेतली होती. आमच्या केसमध्ये आम्ही राज्य शासनाला वारंवार सांगितलं की आपण माननीय न्यायालयाकडे आपला अर्ज दिला पाहिजे आणि अर्ज देऊन न्यायालयाकडे ही मागणी केली पाहिजे की आमची प्रत्यक्ष सुनावणी घ्या. प्रत्यक्ष सुनावणी न झाल्यामुळे अनेक विषय या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने माननीय न्यायालयासमोर मांडता आले नाही. मुळात त्या याचिकामध्ये असलेल्या त्रुटी हे त्याला महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही केस लॉचं तिथं सबमिशनच योग्य केलेलं नाही की कशाच्या आधारे तुमच्या दिलेल्या निर्णयावर माननीय न्यायालयाने पुनर्विचार करावा. तर आम्ही त्या सगळ्या पुनर्विचार याचिकेसाठी ज्या ज्या केस लॉची आवश्यकता होती त्या सगळ्या केस लॉचं संशोधन केलं, ते शोधलं आणि त्या माध्यमातून आम्ही शासनाकडे दिलं. आणि शासनाने जेव्हा त्या पुनर्विचार याचिकेमध्ये ती दुरुस्ती केली नाही त्याच वेळेस आम्ही सांगितलं की आता पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळणार नाही, पुनर्विचार याचिका रद्द होणार. मग या आधीच्या 62 एकूण पुनर्विचार याचिका पूर्ण देशभरातून मंजूर झालेल्या आहेत. त्या मंजूर होऊ शकतात, तर मराठा आरक्षणाची याचिका का मंजूर होऊ शकत नाही, त्याची सगळी कारणं मीमांसा करणारे ते आम्ही केस पुरावे दिले होते, त्यांनी ते केलं नाही. दुसरा प्रश्न आत्ता तुम्ही जो विचारला होता की क्युरेटिव्ह पिटिशनचा हा जो विषय आहे, तर मला या ठिकाणी आजच्या या तुमच्या ADN चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना एक महत्त्वाचा संदेश देणं आवश्यक आहे असं वाटतं मला की पुनर्विचार याचिका आणि क्युरेटिव्ह पिटिशन याच्या आधी आपल्याला विचार करावा लागणार आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत जो अंतिम निकाल दिला होता, त्या अंतिम निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि ते निरीक्षण काय आहे? निरीक्षण हे आहे की या पुढच्या काळामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाचा मागासपणा राज्य शासनाला सिद्ध करावं लागेल. आणि ते जर सिद्ध करायचं असेल तर राज्य शासनाला इंदिरा शहाणी प्रकरणामध्ये त्यांच्या 810 नंबरच्या अनुक्रमांकामध्ये जे सांगितलेलं आहे की
राज्य शासनाने आयोगाची स्थापना करून आयोगसुद्धा लोकांमध्ये कन्फ्युजन करण्याचं काम या ठिकाणी अनेक वेळेस झालेलं आहे. जसं त्या OBC प्रकरणामध्ये जे झालेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आयोग हा शब्द मांडला गेला. तो भाटिया नावाचा ते आयोग नव्हता, तर ते ती समिती होती. समिती आणि आयोगामध्ये खूप फरक आहे. तर आता ही सगळी प्रक्रिया करायला आत्ता जे नोटिफिकेशन काढावं लागणार आहे, तर त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की त्याला 3 वर्षाचा काळ एखाद्या आयोगाला द्यावा लागतो. 3 वर्षामध्ये त्या आयोगाने सगळा मागासपण सिद्ध करण्याचं काम करावं लागतं. आणि परत मला एक नवीन बाब आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनाही लक्षात आणून द्यायची आहे की एका महत्त्वाच्या कायदेशीर आणि घटनात्मक बाबीकडे आपण विचार केला पाहिजे. आता लक्षात घ्या की सध्याची स्थिती अशी आहे की इंदिरा साहनी प्रकरणामुळे 50% मर्यादा आहे. आपण आता इथं मागणी करतो की राज्य शासनाने महाराष्ट्राच्या 50% आतमधलं आरक्षण दिलं पाहिजे. 50%च्या आतचं आरक्षण द्यायचं असेल तर कोणाचं तरी आरक्षण आपल्याला काढून घ्यावं लागेल. आणि राज्य शासनामधला सर्वच जो घटक पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेनेचे दोन्ही गट असतील, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील किंवा काँग्रेसचे असतील, त्या सगळ्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण देऊ. मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असायला पाहिजे की जरी राज्य शासनाने हा निर्णय घेतला, राज्य शासनाने निर्णय घेऊन एक GR काढला की हो आम्ही मराठा समाजाला आरक्षण देत आहे, मग परत कोणीतरी मराठा ज्येष्ठा न्यायालयात जाईल, तो GR न्यायालयाला दाखवेल आणि सांगेल की मराठा समाजाला आरक्षण देत असताना परत राज्य शासनाने दुसऱ्यांदा चूक केली आणि आरक्षण देताना 50%च्या पुढचं आरक्षण दिलेलं असल्यामुळे हेही आरक्षण रद्द करा. मग त्यावेळेस परत आपण पुढचे 5 वर्ष भांडायचं का? म्हणून जो प्रश्न आहे की यापूर्वीचा दिलेल्या निकालाचा सुद्धा आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल. आणि हा विचार करत असताना तुम्हाला मान्य न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने तुम्हाला कायदेशीर आणि घटनात्मक असलेल्या सवलतीचा लाभसुद्धा घेणं आवश्यक आहे. म्हणून पुनर्विचार याचिका महत्त्वाची आहे. क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून दाखवू इच्छितो की मी एक रिसर्च पेपर तयार केला आणि त्याच्यामध्ये राज्य शासनासाठी लिहिलेलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने न्यायालयासमोर मांडणी करावं लागणार आहे. क्युरेटिव्ह पिटिशनसाठी सुद्धा अशोक हुरा विरुद्ध भारत सरकार या केसचा फार मोठा संदर्भ आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा या ठिकाणी 28 मॅटर्स आपल्या देशामध्ये असे झालेले आहेत की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून विरोधात दिलेले निकाल परत पूर्ववत झाले आहेत. म्हणून त्या क्युरेटिव्ह पिटिशनचं सुद्धा आम्ही एक अभ्यास असणारे एक पुस्तिका तयार केली. या पुस्तिकेमध्ये जे काही आम्ही संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भसुद्धा आम्ही राज्य शासनाला द्यायला तयार आहे. आज तुमच्या माध्यमातून, तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, ADNच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला नम्रपूर्वक विनंती करू इच्छितो की आमच्याकडे हे सगळे केस लॉ आहेत, आम्ही सगळं शोधलेलं आहे. अशोक हुरा नावाच्या केसचा जर बारकाईने विचार केला तर त्या केसच्या निकालामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातूनच या ठिकाणी परत तो विचार झालेला आहे. त्या आधीचा दिलेलं सगळंच्या सगळं निकालपत्र रद्द केलेलं आहे. परंतु त्यासाठी माननीय राज्य शासनाला आमचं जे म्हणणं आहे की ठीक आहे, राज्य शासनाला कोणाला काय काय म्हणायचं असेल, काय सांगायचं असेल ते त्यांनी सांगत राहावं. पण आमच्यासारखे जे आम्ही जे गेले 28-30 वर्षापासून भराट सर असतील, मी असेल, आणखीन आमचे दुसरे सहकारी आहेत, आम्ही जे काम करतो आहे तर आम्ही काम करताना हा अभ्याससुद्धा या ठिकाणी पुढं आणलेला आहे की राज्य शासनाला आम्ही मदत केल्याच्याशिवाय राज्य शासनाला काही प्राप्त करून घेता येणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रशांत इंगळे राज्य शासनाचेच प्रतिनिधी आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही. आपण प्रशांतजी राज्य शासनाकडे तो मेसेज द्या की आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन जिंकण्यासाठी सुद्धा अभ्यासपूर्ण संकलन करून ठेवलेलं आहे, जे की सुप्रीम कोर्टाच्या आता जे सांगितले जातं की त्याच्यातलं 1-2 मिनटात मी सांगतो आणि माझा विषय संपवतो की यापूर्वी जी चूक झालेली आहे, यापूर्वीची चूक राज्य शासनाला त्या प्रकरणामध्ये ओढल्या गेलेलं आहे. ओढल्या गेल्याचं प्रकरण पहा, तुम्हाला आता स्पष्ट सांगतो मी की मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल देत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये 145(3) नावाचं एक कलम आहे. त्या कलमाच्या अनुषंगाने एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केली आणि मागणी केली की मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या पूर्वी हे प्रकरण घटनापीठाकडे गेलं पाहिजे. आता साधा आणि सोपा प्रश्न असा आहे मित्रांनो की इंदिरा साहनी प्रकरणाचा निकाल 9 न्यायाधीशांनी दिलेला आहे आणि आमच्या त्या एका महाभागाने
कोर्टासमोर केस अशी केली की त्याचा निर्णय 5 न्यायाधीशांनी द्यावा. मग त्याच्यातच सगळं ते गमक आलेलं आहे की 9 न्यायाधीशांनी दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार 5 न्यायाधीशांना असूच शकत नाही. म्हणून मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयामधली ती केस रिजेक्ट झाली. दुसरी एक अशी महत्त्वपूर्ण केस आहे की 102व्या घटना दुरुस्तीच्या बाबत माननीय न्यायालयाने या ठिकाणी विचारणा केली होती की 102वी घटना दुरुस्ती नक्की काय आहे, राज्य शासनाचे अधिकार राज्य शासनाला आहेत का नाही आहेत. परंतु आमच्या एका महाभागाने 102व्या घटना दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केली आणि मान्य न्यायालयाच्या ते लक्षात आणून दिलं. 102व्या घटना दुरुस्तीच्या आधारे आता कुठल्याही राज्य शासनाला त्यांच्या राज्यामध्ये आरक्षण देण्याचा अधिकार नसल्यामुळे या 102व्या घटना दुरुस्तीच्यामुळे मराठा आरक्षण कदाचित नुकसान देऊ शकतं. जो कोर्टाला विषयी पण माहीत नव्हता, लक्षात नव्हतं किंवा तो आला नव्हता. कोर्टाने जेव्हा केंद्र शासनाला विचारलं तेव्हा केंद्र शासनाचे सन्माननीय तुषार मेहता नावाचे सॉलिसिटर जनरल यांनी त्या ठिकाणी त्यांचं निवेदन दिलं. त्याला ते कायदेशीर भाषेत जर आपण पाहिलं तर त्याचं असं असतं की एखादा विषय जर त्या शासनाच्या वतीने त्यांचा मुख्य वकील जर मांडत असेल तर त्याला ते शासनाचंच म्हणणं आहे असं कोर्टाला मान्य करावं लागतं. जेव्हा त्या तुषार मेहता नावाच्या सन्मान्य वकिलांनी कोर्टासमोरही सांगितलं की 102व्या घटना दुरुस्तीमध्ये बारकाईने त्याचं जर आपण वाचन केलं तर आम्ही असं म्हटलेलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून यानंतर एखाद्या राज्याला, एखाद्या समूहाला, एखाद्या जात समूहाला जर केंद्राच्या आरक्षण यादीमध्ये घ्यायचं असेल तर तो अधिकार आता राज्य शासनाचा नसून तो अधिकार मान्य केंद्र शासनाचा आहे. आणि राज्य शासनाला वाटलं की त्यांचा समूह केंद्राच्या यादीत यावा, मग त्यांनी त्यांचा प्रस्ताव माननीय राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठवावा. मग माननीय राष्ट्रपती तो प्रस्ताव राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवेल. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्याच्यावरची सुनावणी घेईल आणि नंतर मग तो वर्ग राष्ट्रीय यादीत घ्यायचा का नाही घ्यायचा असा निर्णय होईल. हे एवढं स्पष्ट झालेलं असतानाही ते आमच्या महाभागाने ती पिटिशन जर विड्रॉ केली असती तर तो प्रकार आमचा परत झाला नसता. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागेल. आणि जेव्हा कधी मला वाटेल तर मी ते कोणी केलेलं आहे ते सुद्धा मी नाव घेऊन सांगेल, कारण माझ्याकडे ते आत्ता माझ्या बॅगमध्ये ते कोणते पिटिशन आहेत, कोणी केलेत, काय सगळं आहे. परंतु आता ती वेळ ही सांगण्याची नाही आहे. नेक्स्ट प्रश्न त्याच्यातला आत्ता जो इथे चर्चेतून आलेला आहे की कायदेशीर आणि घटनात्मक बाबीवर का लक्ष द्या, माझं जे म्हणणं आहे ते म्हणणं हेच आहे की आता राज्य शासनाच्या वतीने फक्त एकच शब्दावर फक्त एक जागासुद्धा वाढवण्याचा भारतीय घटनेने, भारतीय कायद्यानुसार अधिकार नाही. आता जर एक जरी जागा वाढवली तर परत ते इंद्रसाहनी प्रकरणाचं उल्लंघन ठरेल आणि उल्लंघन ठरलं की जे मिळालेलं आरक्षण आहे ते सुद्धा निघून जाईल. म्हणून आमची माननीय राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे 25 तारखेला अगदी येणाऱ्या 25 तारखेला दिल्लीमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवावी, आरक्षणाची मर्यादा वाढवून घटनादुरुस्ती करावी अशा पद्धतीचे एक आंदोलन 25 तारखेला दिल्लीत आहे. काय करायचं असेल ते सन्माननीय केंद्र शासनाने केलं पाहिजे. आणि ते करायचं जर असेल तर केंद्र शासनाला त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या बिलावर निर्णय करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल, तशी ती घटनादुरुस्ती करावी लागेल. तरच देशभरातल्या मराठा, मुस्लिम, पाटीदार, गुज्जर, मीना या सगळ्या वर्गाला न्याय देण्याचं काम करता येईल. जर हे नाही केलं तर न्याय देण्याचं काम करता येणार नाही. म्हणून एक लढा जो आहे तर आपण आत्ता आमचे सहकारी मित्र सुनील कोटकरांनी सांगितलं की आम्ही त्यावेळी आंदोलनसुद्धा आम्ही करणार आहोत. तर माझी त्याच्या थोडी पुढची जाऊन अशी विनंती आहे सगळ्यांना की आपण आता सगळ्यांनी मिळून सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली पाहिजे. त्यांच्या हे लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एक कबूल केलेलं आहे की या ठिकाणी आरक्षण द्यायचं असेल तर आम्ही ते कसं देणार आहे. तर त्यांची ती संयुक्त बैठक घेऊन त्यांना जर आपण पुढे केलं आणि त्यांच्याकडनं तो परत शब्द घेतला तर मला नाही वाटत की 48 तासाच्या वर हे सगळं आरक्षणाचा प्रश्न सुटायला वेळ लागेल. समाजामध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालाबाबत असलेली संदिग्धता आणि क्युरेटिव्ह पिटिशनबाबतची सद्यस्थिती काय आहे? ओके, खूप छान प्रश्न आपण विचारला. गायकवाड आयोगाच्या बाबत तर सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालापासून संभ्रमता जी निर्माण केलेली आहे की गायकवाड आयोगाचा अहवाल आणि
त्याचं ट्रान्सलेशन मराठीमधून इंग्रजीमध्ये करून दिलेलं नाही आहे, असं जो गेल्या मागच्या 2 वर्षापासून हा संभ्रम निर्माण केलेला आहे. तर माझ्याकडे गायकवाड आयोगाच्या त्या अहवालाची मूळ प्रत आहे. त्या मूळ प्रतीच्या सर्वात शेवटी सगळ्या सदस्यांच्या सह्या आहेत. त्या आयोगाच्या सगळ्या सदस्यांच्या सह्या आहेत आणि त्याच्यामधले काही कुठलंही जर आपण पान घेतलं याच्यातलं तर ते प्रत्येक पान जे आहे ते फक्त इंग्लिशमध्ये आहे. मग पूर्ण अहवालात जर इंग्रजीमध्ये आहे तर इंग्रजीमध्ये असलेल्या अहवालाचं आणखी कुठल्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन करून पाहिजे होतं, हा प्रश्न मलाही कळलेला नाही. दुसरा प्रश्न आपण जो विचारला की क्युरेटिव्ह पिटिशनची आवश्यकता आहे का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. कारण आपण भारतीय राज्यघटनेला आपल्या डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने आरक्षण दिलेलं आहे. आता ह्या पद्धतीमध्ये आपण पाहिलं असेल की एखादा निर्णय जो आहे तर मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवलं. मग ते सगळ्या मराठा समाजाला मान्य आहे का? मग त्याचं उत्तर नाही असं आहे. आम्हाला मान्य नाही. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो आमच्यावर अन्यायकारक आहे. मग त्या झालेल्या अन्यायावर तुम्हाला दाद मागायची आहे का? मग दाद मागायची असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती एक तरतूद करून ठेवलेली आहे की अशा पद्धतीचा तुम्हाला अन्याय झाला असं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करा. पुनर्विचार याचिकेत तुम्हाला काय करावं लागतं की तुमचा कुठला मुद्दा माननीय न्यायालयाने विचारात घेतला नाही म्हणून तुमच्या विरोधात हा निकाल लागलेला आहे. ते सगळे मुद्दे तुम्ही मान्य न्यायालयासमोर परत सांगायचे की आमचे हे खालील मुद्दे जे आहेत ते जर विचारात घेतले असते तर आमच्या विरोधात ही अशा पद्धतीचा विरोधामध्ये निकाल लागणारी निर्णय प्रक्रिया झाली नसती. म्हणून आम्हाला आमचा जो अर्ज आहे तर आमच्या दिलेल्या निकालावर पुनर्विचार करावा अशा पद्धतीची ती मागणी आणि याचिका करता येत होती. पण त्याच्यात काय झालं की राज्य शासनाच्या वतीने त्रुटी असलेली याचिका दाखल केलेली असल्यामुळे ती पुनर्विचार याचिका मंजूर केली नाही. त्याचं कारणसुद्धा मी यापूर्वी सांगितलं की आम्ही राज्य शासनासाठी सगळ्या पद्धतीच्या पुनर्विचार याचिकेसाठी केस लॉ काढून ठेवले होते, पण राज्य शासनाने वेळच दिला नाही. ते पाहिलं नाही. ते पाहिलं असतं तर कदाचित आज निकाल वेगळा राहिला असता. असो, आता त्याच्यानंतर परत परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये आणखीन एक विषय ठेवलेला आहे त्याचा पुढचा की तुमचं तुमचं पुनर्विचार याचिका जर लक्षात घेतली नसेल तर मग काय करता येईल. मग तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम संधी म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तुम्हाला परत तुमचं सगळं म्हणणं मांडता येतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून हे सांगता येईल की माननीय न्यायालयाने त्यांचा निर्णय देत असताना मराठा समाजाच्या बाबत मान्य घटनापीठाने जे जे काही निर्णय दिलेले आहेत त्या घटनापीठाचे निर्णय या न्यायालयाने मान्य केलेले नाहीत. आता हे जे आम्ही या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबत जे संकलन करून ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये अत्यंत अभिमानाने मला सांगता येईल की इंदिरा साहनी प्रकरणाचा निकाल 9 न्यायाधीशांनी दिलेला आहे. तर हे सगळं करत असताना आपण 5 न्यायाधीश, 7 न्यायाधीश, 9 न्यायाधीश, 11 न्यायाधीश आणि अगदी केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या नव्याने दिलेल्या एका 13 न्यायाधीशांच्या घटनापीठाने जो निर्णय दिलेला आहे त्या घटनापीठाचा संदर्भ देऊन ते क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतचं आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर त्याचा उपयोग जर शासनाने घेतला तर आजही आपल्याला ती संधी आहे क्युरेटिव्ह पिटिशन जिंकण्याची. परंतु आता जसं आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की राज्य शासनाची ती मानसिकता असायला पाहिजे. मग ती मानसिकता आहे हे राज्य शासनाने आता सिद्ध करावं आणि आमच्याकडे जे जे काही पुरावे या ठिकाणी आहेत त्या पुराव्यासाठी आपण ती बैठक घ्यावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही केलेलं संकलनाचा सहभाग क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये करावा आणि राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने किमान न्याय देण्याची भूमिका या शासनाची आहे हे तरी आपण सिद्ध करावं अशी माझी विनंती आहे. आणि या चर्चासत्रातला सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणार की नाही आणि मिळत असेल तर ते कसे मिळणार, राजेंद्र दाते पाटील आपल्याला सांगतील. खूप छान प्रश्न विचारला आपण. मराठा आरक्षण तर मिळणार आहेच, परंतु मिळत असताना आता मराठा समाजाला थोडं बौद्धिक पातळीवर काम करावं लागणार आहे. आणि बौद्धिक पातळीवर काम करणं म्हणजे राज्यघटनेमध्ये ज्या ज्या काही सुविधा आहेत, राज्यघटनेमध्ये जे जे काही आम्हाला अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या अधिकाराच्या अनुषंगाने आता मराठा आरक्षण मिळण्यासाठी जे आहे तर प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली असल्यामुळे आता त्याच राजकीय पक्षांच्या मदतीने आम्ही
शासनाकडे मागणी करत आहोत, जी की कायदेशीरदृष्ट्या घटनात्मकदृष्ट्या मंजूर करण्यासारखी बाब आहे. ती म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवणे, त्या अनुषंगाने ती दुरुस्ती करणे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आता त्यांची नक्की भूमिका जी आहे त्यांना ती फक्त स्पष्ट करायची आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, शिवसेनेचे दोन्ही गट असतील किंवा कुठलाही राजकीय पक्ष असेल, त्या राजकीय पक्षाला आता आमच्यासोबत येऊन केंद्र शासनाकडे ती मागणी करावी लागणार आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी तुमच्याकडे जे सुदर्शन नचियप्पन या खासदारांचं एक बिल पेंडिंग आहे, त्या बिलावरच्या अंतिम मंजुरीसाठी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ती बिल पेंडिंग आहे. त्या बिलाला मंजुरी दिली तर आरक्षणाची मर्यादा वाढते आणि आरक्षणाची मर्यादा वाढली की या 50%च्या आत 50%च्या बाहेर हा जो चर्चेचा विषय आहे तो इंदिरा साहनी या प्रकरणामुळे झालेला आहे. इंदिरा साहनी प्रकरण या घटनादुरुस्तीमुळे आणि 50% आरक्षणाची मर्यादा वाढवल्यामुळे आपोआप तो संपुष्टात येतो आणि त्यामुळे ती कॅप किंवा ते बंधन जे आहे तर ते मराठा समाजाला लागू होणार नाही आणि ते लागू होणार नसल्यामुळे केंद्र शासनाला आता तो अधिकार आहे, राज्य शासनाला तो अधिकार नसल्यामुळे राज्य शासनाने आता माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, काँग्रेसचेही जे कोणी नेते असतील सभागृहाचे त्यांनी तो पुढाकार घ्यावा, शिवसेनेच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा आणि आता एक संयुक्त बैठक जी आहे तर सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख आणि मराठा समाजाच्या विविध संघटना यांचे सगळे प्रतिनिधी यांना बोलवून त्यांच्या समक्ष ती मिटिंग घ्यावी आणि केंद्र शासनाकडे त्यांनी ती वेळ घ्यावी आणि याच अधिवेशनामध्ये म्हणजे लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लागू शकतो. म्हणून आता सर्वस्वी जबाबदारी आता ज्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण 50%च्या पुढे देणार आहे असं शब्द दिलेला आहे त्या लोकांची आता ही जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी म्हणून आम्ही सर्व संघटना मिळून याच्यावर तोसुद्धा पाठपुरावा करणार आहे. मराठा आरक्षणाबाबत लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर एडीएनच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते नक्की सांगा. आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि याबरोबरच नवीन परिस्थिती आरक्षणाची काय असेल, पुढील परिस्थिती काय असेल याबाबत आपण वेळोवेळी नक्की भेटू आणि तोपर्यंत पाहत रहा एडीएन. धन्यवाद.